मित्रांनो नमस्कार. कोचरेकर मास्टर या इंग्रजीच्या खुब्या आणि बारकाई शिकवणाऱ्या आणि तुमच्यासारख्या शिकणाऱ्यांना उपयुक्त अशा चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं या 72व्या भागामध्ये स्वागत. याच्या आधीच्या 71व्या भागामध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ कसा असतो त्याचं सूत्र काय हे शिकलो. आधीच्या सूत्रात आणि याच्या सूत्रामध्ये एवढाच फरक आहे. एस ऑक्झिलियरी वर्ब हॅड बीन पुढे लेक्झिकल वर्ब येणार नाही तर कॉम्प्लिमेंट येईल. म्हणजे काय, आधीच्या भागात आपण जे बघितलं ते क्रियेच्या सातत्याबद्दल बोलणं होतं. 12 वर्ष नोकरी केली, 50 वर्ष गायले, 15 वर्ष हॉकी खेळले, या क्रियेच्या सातत्याबद्दल आपण बोललो म्हणून इथे V+ing होतो. आता आपण अस्तित्वाबद्दल बोलणार आहोत. ही इज डॉक्टर. इथे तो कोण आहे, तो काय आहे याची माहिती दिली. इंडिया इज अ बिग कंट्री. भारत हा देश आहे. भारत नावाचा डोंगर नाहीये, भारत नावाचं वाळवंट नाहीये, भारत नावाचा समुद्र नाहीये. म्हणून कर्त्याबद्दल पूरक माहिती जे देतं ते नाम असेल किंवा विशेषण असेल त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतात. तर इथे साळवी सर हे शिक्षक होते. साधा भूतकाळ. याच्यामध्ये साळवी कोण होते, शिक्षक होते. प्रोफेसर नव्हते, डॉक्टर नव्हते, डेंटिस्ट नव्हते, बँकेमधले कर्मचारी नव्हते. कोण होते, शिक्षक होते. ही जी माहिती अशा प्रकारची ज्या वेळेला वाक्य असतात त्यावेळेला जे इज वॉज ही जी क्रियापद आहेत त्यांना लिंकिंग वर्ब म्हणतात. ती कर्त्याबद्दल माहिती देतात आणि कर्त्याला पूर्णत्व देतात. तर साळवी गुरुजी शिक्षक होते म्हणण्याऐवजी हे बी अ टीचर, शिक्षक हो, त्याच्याऐवजी इथे म्हटलंय साळवी हे 15 वर्ष शिक्षक राहिले होते. वाक्य नीट आहे का, शिक्षक होते, ही वॉज टीचर. लिंकिंग वॉज हे कंटिन्युअस पास्ट टेन्सचं कालदर्शक क्रियापद आहे, पण इथे लिंकिंग वर्बचं काम करते. पण इथे काळाचा उल्लेख केलेला आहे आणि त्या शिक्षक असण्याच्या कृतीचं किंवा व्यवसायाचं सातत्य असल्यामुळे आपण कृतीच्या ऐवजी अस्तित्वाला हॅड बीन हा शब्द वापरतो. इथे बीन जो आहे तो इज सारखं काम करतो. साळवी 15 वर्ष शिक्षक असलेले होते किंवा राहिलेले होते. ज्योती हॅड बीन मागच्या पाठातलं वाक्य होतं कुकिंग सिन्स सीटअप क्लब. कुकिंग म्हणजे शिजवण्याची, अन्न स्वयंपाक करण्याची, रांधण्याच्या क्रियेबद्दल आपण बोललो होतो. आता ज्योतीच्या स्वयंपाकीण असण्याबद्दल बोलतोय. अस्तित्व काय, ज्योती टीचर नाहीये, ज्योती कुक आहे, स्वयंपाकीण आहे. पण इथे ते थोडस गैरलागू होतं. ती 1 तासासाठी स्वयंपाकीण होती असं आपण म्हणत नाही कधी. ज्या वेळेला तो काळ मोठा असेल, तिने 2 महिने ना स्वयंपाकिणीचं काम केलं होतं, त्यामुळे इथे सिन्स 2 months असं म्हणा किंवा 2 years असं म्हणा. ती 3 तासासाठी स्वयंपाकीण होती, चूक असू शकत नाही. ते नेहमी कुणीही करू शकतो काम. अंगावर पडलं, घरी कोणीच नाही स्वयंपाक करायला, आपल्यालाही करावं लागतं. याचा अर्थ आपण स्वयंपाकी असतो असा नाही. त्यामुळे इथे सिन्स 5 years, 10 years, 5 months
काही. Major Dhyanchand had been playing hockey for 15 years. हे आधीच्या पाठामध्ये V1 प्लस ING टाकलं होतं, ते इथे नाहीये. प्लेइंगच्या ऐवजी प्लेयर त्यांचं अस्तित्व सांगितलं. काय होते ते? खेळाडू होते, ते शिक्षक नव्हते, ते कुक नाही आहेत, ते सिंगर नाही आहेत, तर कोण आहेत? प्लेयर आहेत. ध्यानचंद कोण आहेत? हॉकी प्लेयर. पण 15 वर्ष ते हॉकी प्लेयर म्हणून खेळत राहिले होते. इथे खेळत म्हणण्याची गरज नाही, 15 वर्षे ते हॉकी प्लेयर राहिले होते. लता हॅड बीन सिंगिंग सिन्स 1932 हे आधीचं वाक्य होतं. त्याबद्दल त्याच्यामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये कृतीबद्दल बोललो, इथे अस्तित्वाबद्दल बोललो. लताबाई म्हटलं की आपल्या नजरेसमोर एकच येतं, गाणं. लताबाई म्हटल्यानंतर आपल्यासमोर शिल्पकार येत नाही, स्वयंपाक करणारी बाई येत नाही, नर्तकी येत नाही, हॉकी प्लेयर येत नाही, फक्त गायिका आहेत. थोडक्यात या सगळ्यांमध्ये आपण अस्तित्वांबद्दल बोलतोय. आणि हे जे बीन आहे ते बीचं रूप आहे. बीचं बीइंग, बीन, इज, एम, आर याचप्रमाणे इथे अस्तित्व सूचक हे रूप आहे. आणि इथे हॅड बीन येण्याचं कारण वेळेचा उल्लेख केला. पण अस्तित्वाबद्दल आधीच्या पाठात कृतीबद्दल बोललो. दे हॅड बीन स्विमर्स सिन्स यंग एज. याचं आधीच्या पाठातलं वाक्य होतं दे हॅड बीन डुईंग प्रॅक्टिस सिन्स डॉन. ते कोण आहेत? त्यांच्या कृतीबद्दल. ते काय करत होते? पोहण्याचा सराव करत होते. पहाटेपासून, सूर्योदयापासून ते करत होते. कदाचित आता दुपारी 12 वाजता मी बोलतो, पण आता मी याला अस्तित्वाबद्दल बोलतोय त्याला ते सराव कसला करत होते? पोहण्याचा. म्हणून मी म्हटलंय स्विमर. आणि हे अस्तित्वदर्शक आहे. स्विमर्स, सिंगर, प्लेयर, कुक, टीचर हे सगळे कॉम्प्लिमेंट म्हणजे कर्त्याबद्दल माहिती, पूरक माहिती देणारे शब्द आहेत, नाम आहेत. इथे विशेषण पण येऊ शकते. दे हॅड बीन स्विमर्स सिन्स यंग एज. थोडक्यात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आधीच्या सूत्रामध्ये इथे V1 प्लस ING होतं, ते गेलं. आणि हे कॉम्प्लिमेंट टीचर साळवी, ज्योती टीचर नाही, साळवी कुक नाही, ज्योती कुक, ध्यानचंद हॉकी प्लेयर, लता सिंगर, लता टीचर नाही. जे करता बरोबर शेवटचं जे त्याचं वर्णन आहे ते याच्यामध्ये जे शेवटचं असतं त्याला कॉम्प्लिमेंट असं म्हटलं जातं. आणि ते त्या कर्त्याच्याबद्दल माहिती देत असतं, कर्त्याच्या अस्तित्वाबद्दल माहिती देत असतं. कर्त्याचं अस्तित्व काय आहे, तो कोण आहे, तो काय आहे हे सांगत असतं. हा पाठ आपण इकडेच संपूया. आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण भूतकाळामध्ये कॉम्प्लिमेंट वापरून पूर्ण भूतकाळ कसा वापरायचा तो या पाठात कळा. आणि कृतीच्या संदर्भात पूर्ण भूतकाळ कसा वापरायचा हा आपण 71व्या भागामध्ये शिकलो आहोत. इथे पूर्ण भूतकाळाबद्दल जी सामान्य माहिती आवश्यक आहे ती दिलेली आहे. याच्यामध्ये आणखीन एक छोटीशी ज्ञानभाची मेघ आहे, ती पाहूया 73व्या भागात. इंग्रजी शिका, बारकावे जाणून घ्या, खुब्या समजून घ्या कोचरेकर मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये. पण पक्के मराठी राहा, इंग्रजी शिका, इंग्रज होऊ नका.